श्री स्वामी समर्थ मित्र मैत्रिणींनो, मी पूजाज व्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करत आहे. तर आज आपण घरगुती झणझणीत पारंपरिक कैरीचे लोणचे कसे बनवायचे याची रेसिपी बघणार आहोत. उन्हाळा सुरू झाला की उन्हाळी काम, विविध पद्धतीची लोणची, उकळात कुटल्या जाणाऱ्या चटण्या या आपण आवर्जून बनवतो. हे पदार्थ आपल्या रोजच्या जेवणाची रंगत वाढवतात. तर आज आपण येथे 50 कैरीचे लोणचे कसे घालायचे याची रेसिपी बघणार आहोत. तर त्याकरता आपल्याला 50 कैऱ्या, 2 लिटर तेल, 1 किलोग्रॅम मीठ, 250 ग्रॅम हळद, अर्धा किलो मोहरीची डाळ, बेडेकर लोणचे मसाला किंवा कुठलाही लोणचे मसाला तुम्हाला जो आवडतो तो तुम्ही घेऊ शकता. मसाला वापरलेला आहे कारण मग त्याने लोणच्याला कलर छान येतो. 50 ग्रॅम मेथी, 50 ग्रॅम कारळं, 1 डब्बा हिंग, लवंग आणि मिरी ही सगळी सामग्री लागते. तर याकरता सर्वप्रथम कैऱ्या स्वच्छ पाण्यामध्ये धुवून 7 ते 8 तास पाण्यामध्ये भिजवून ठेवाव्यात. त्यानंतर त्या पाण्यातून काढून स्वच्छ धुवून त्याच्या फोडी करून घ्याव्यात. कैरीच्या फोडी ह्या स्वच्छ कॉटनच्या फडक्याने पुसून घ्याव्यात आणि काही काळ त्या पंख्याखाली किंवा सावलीमध्ये सुकवायला ठेवायच्या, जेणेकरून त्यामध्ये आर्द्रता राहणार नाही. येथे ज्या बरणीमध्ये आपण लोणचे घालणार आहोत ती बरणी 1 दिवस आधी स्वच्छ धुवून घ्यायची आणि उन्हामध्ये ठेवायची, जेणेकरून त्यामध्ये आर्द्रता राहणार नाही. 1 दिवस आधी 2 लिटर तेल हे उकळी येईपर्यंत गरम करून घ्यायचे आणि थंड झालं की त्यामध्ये लवंग आणि काळी मिरी घालायची. येथे लोणच्यासाठी लागणारी सर्व सामग्री आपण ह्या तेलामध्ये मिक्स करत आहोत. तर हे गरम करून थंड झालेलं तेल आहे. यामध्ये आपण आधीच लवंग आणि काळी मिरी टाकलेली होती. यामध्ये आई आता हळद मिक्स करत आहे. यामध्ये हळद टाकून झाली की आपण लाल तिखट, मोहरीची डाळ, वाटून बारीक केलेली मेथी, वाटून बारीक केलेलं कारळं ह्या सर्व गोष्टी आपण टाकून घेणार आहोत. त्यामध्ये हिंगसुद्धा टाकायचं आहे. हे सर्व जिन्स एकत्र करून व्यवस्थित मिश्रित करून घ्यायचे. सर्व सामग्री टाकलेलं मिश्रण हे एकजीव करून घ्यायचं. व्यवस्थित पळेने ढवळून घ्यायचं, जेणेकरून सर्व मसाला एकजीव होईल. आता यामध्ये आई बेडेकर लोणचं मसाला टाकत आहे. मैत्रिणींनो, तुम्ही कसं लोणचं बनवता आणि तुम्ही लोणच्यामध्ये काय काय टाकता हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सुचवा. आणि आमच्याकडून कोणती एखादी गोष्ट राहिली असेल तीही तुम्ही सुचवू शकता. आईने कारळं टाकली, बारीक केलेल्या मेथी बिया टाकल्या. तुम्हाला जर लसूण आवडत असेल तर तुम्ही लसूणही टाकू शकता. इथे आईने थोडासा लसूण टाकला होता, त्याने लोणच्याला उत्तम स्वाद येतो आणि एक प्रकारचा वास लागतो. आणि बेडग्या मिरच्या असतात त्या देखील आपण यामध्ये टाकू शकतो. ही पहा, ही बरणी आहे. आम्ही या पद्धतीची चिनी मातीच्या बरणीमध्ये आम्ही लोणचं घालतो. तर आईने यामध्ये सुरुवातीला थोडंसं तेल घातलं, मसाला घातला आणि आता अशा पद्धतीने ती कैऱ्याला सर्व मसाला लावून त्यामध्ये टाकणार आहे. तर हे तिखट पद्धतीचं लोणचं आहे. यामधून आपण आंबट गोड कैरीचं लोणचं देखील करू शकतो, मुरांबा देखील करू शकतो. तेही पदार्थ छान असतात आणि तेही पदार्थाची रेसिपी जर तुम्हाला बघायची असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी तीही रेसिपी घेऊन येईल. तर आईने आवळ्याचं लोणचं देखील बनवलं आहे, लिंबाचं सुद्धा लोणचं बनवलेलं आहे. तर तेही रेसिपी मी तुम्हाला लवकरात लवकर घेऊन येईल. धन्यवाद.